सुख पाहिजे तर सुखाचं कारण काय आहे ते शोध पहिल्यांदा. सुखाचं कारण काय आहे? धनसंपत्ती, अनुकूल साधन सामग्री. हे तुझं विपरीत आहे. ते सुखाचं साधन नाही, ते आकुलतेचं साधन आहे आणि ते पुण्यामुळं प्राप्त झालेलं आहे. अलग लक्षामध्ये. आणि ते भोगण्याचे भाव आहेत ते पुण्यक्षयाचं कारण आहे. त्याच्याद्वारे पुण्यक्षय होणार आणि पाप बंद होणार आहे. सोडण्याचे जे भाव आहे ते पुण्यबंधाचं कारण आहे. इथे गोष्ट लक्षात. तर धर्म सुखाचं कारण आहे, पुण्य सुखाचं कारण नाही. सुखाचं कारण काय? धर्म सुखाचं कारण आहे हे पहिल्यांदा निश्चित कर. तो धर्म काय आहे हे पुढं सांगणार आहे. धर्म काय आहे हे समजल्याशिवाय तू धर्म करायला जाशील तर तू धर्माच्या नावावर काहीतरी करत बसशील किंवा काहीतरी करत आलेला आहे आजपर्यंत. का? कारण अजून तू सुखी बनला नाही हे त्याचंच चिन्ह आहे ना. तू सुखी झाला नाही, तुला शांती प्राप्त झाली नाही म्हणजे तो आजपर्यंत धर्म केलेला नाही. धर्म केला नाही म्हणजे धर्म समजून पण घेतला नाही. त्या ठिकाणी धर्म समजून घेण्याचे भाव हे शुभभाव आहे, पुण्य आहे. आणि धर्म करणं हे साक्षात सुखाचं कारण आहे. म्हणून पापात दुःखम धर्मात सुखम. आपण 9वा श्लोक पाहत होतो. सर्व कर्म चयसे जो संभव वह सुख शीघ्र सभी चाहे. कर्मक्षय सम्यक चारित्र से चारित्र ज्ञान से अवगाहे. आगम श्रुति से श्रुति आप्त से आप्त रहित सब दोषों से. अतः युक्ति से कर विचार सत्पुरुष सुखद जिन शरण गए. किती महत्त्वपूर्ण श्लोक आहे. त्या ठिकाणी सुख प्राप्त करायचं आहे तर ते कशाच्याद्वारे होते? कर्माच्या द्वारे होते. कर्म नष्ट केलं असताना होतं है ना. सर्व कर्म क्षयसे संभव वह सुख शीघ्र सभीच आहे. सगळेजण अशा सुखाची इच्छा करतात की जे सर्व कर्माच्या अभावामध्ये प्राप्त होतं. आणि कर्माचा क्षय कशाने होतो? मग प्रत्येकाचं कारण, यथार्थ कारण शोधलं पाहिजे ना. कर्माचा क्षय पुण्याने होत नाही, कर्माचा क्षय चारित्र्याने होतो. आणि अज्ञानी लोकांची अशी मान्यता आहे कर्माचा क्षय पुण्याने होतो है ना. त्या ठिकाणी पुण्य तर द्रव्यलिंगी उत्कृष्ट पुण्य बांधतो, नव्या ग्रेवेकापर्यंत जातो, पण कर्माचा क्षय थोडा देखील करू शकत नाही, अंश मात्र देखील करू शकत नाही. कसं आहे त्या ठिकाणी तत्व ग्रहण करायचे. जिनवाणी वाचून तत्व, ही तत्व दाखविणारी जिनवाणी जर नसती तर आज आपल्याला मार्ग कसा समजला असता, जैन धर्म कसा समजला असता है ना. यद्यग्रेग्रे न भवती भवत भारती रत्नदीप. हा पुढं असणारा दिवा भले भयंकर अंधकार आहे पंचम काळाचा, परंतु तरीसुद्धा हा रत्नदीप जिनवाणीचा जर नसता तर तत्वावभासी जिनवाणी नाही ना. तत्वावभासी जिनवाणी जर आपल्या पुढं नसती तर आपल्याला मार्ग कोण दाखवला असता, कोणी सांगितला असता? जिनेंद्र भगवान नसते तर हा मार्ग त्या ठिकाणी है ना. त्या ठिकाणी कोणी सांगितला असता? हे वैदेही नाथ, हे जिनेंद्र भगवान कोण? अरे बताये मार्ग अरे यह कौन तुम्हारे बिन वैदेही नाथ. तुमच्याशिवाय हा मार्ग कोणी सांगितला असता? तर सुखाची प्राप्ती सर्व कर्माच्या क्षयात होते. 15वा श्लोक आहे की भावसूत्रामध्ये त्या ठिकाणी. यद्यग्रेग्रे न भवती भवत भारती रत्नदीप प्रच्छन्न कल्वयमगमय अंधकारे समंतात. पंथामुक्ते स्तपुटितपद क्लेश गर्तैर्गाधे. तत्कस्तेन व्रजती सुखतो तत्देव तत्वावभासी. यद्यग्रेग्रे न भवती भवत भारती रत्नदीप. भयंकर घसरडा निसरडा खाचखळग्याने भरलेला हा पंचम काळ आणि अंधकाराने व्याप्त असा पंचम काळ, त्याच्यामध्ये हा धर्ममार्ग, हा सुखाचा मार्ग दाखवण्यामध्ये आज कोण आपल्याला सहाय्यभूत आहे? तर जिनवाणी, तत्वावभासी जिनवाणी. जिनवाणी कशी? तत्वाचं अवभासन करविणारी. जिनवाणी वाचली आणि तत्वाचं अवभासन झालं नाही तर तू काय जाणलं? तत्व जाणायचे ना जिनवाणीच्या द्वारे. तर प्रश्न काय होता आपला? ही सर्व सुखाची प्राप्ती सर्वजण इच्छित आहे, पण त्या सुखाची प्राप्ती कर्मक्षयात होते. आणि कर्मक्षयाची प्राप्ती कशाच्याद्वारे होते? कर्माचा क्षय कशाच्याद्वारे होतो? चारित्र्याच्या द्वारे होतो. येथे गोष्ट लक्षात. आपल्याला वाटतं पुण्याच्याद्वारे, त्या ठिकाणी पूजा केली, देवदर्शन केलं, शास्त्र स्वाध्याय केलं, त्याच्याद्वारे पुण्य काय होतं? कर्माचा क्षय होतो.
देवदर्शन केलं, पूजन केलं, शास्त्र स्वाध्याय केला, व्रत उपवास नियम संयमाचं पालन केलं, महाव्रताचं पालन केलं तर काय होईल? पुण्यबंध होईल. है ना, चांगला चांगला पुण्यबंध होईल. त्याच्याबद्दल नाही, करण्याचा निषेध नाही. तुम्हाला पुण्य पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ते कारण लावा. है ना, तर तुम्हाला जे पाहिजे ते, तुम्हाला ज्वारी पाहिजे तर ज्वारी पेरा, गहू पाहिजे तर गहू पेरा, आंबे पाहिजे तर आंबे लावा. त्या ठिकाणी असं आहे ना, तुम्हाला पुण्य पाहिजे तर देवपूजा करा, व्रत उपवास करा, दयादान करा, व्रत संयमाचं पालन करा. त्या ठिकाणी पुण्य पाहिजे तर ते करा, जे पाहिजे ते करा ना. त्या ठिकाणी धर्म पाहिजे शाश्वत, पुण्यामुळं अशाश्वत विनाशिक आहे ना आकुलता उत्पादक सुख प्राप्त होईल. पुण्यामुळं काय प्राप्त होईल? आकुलता उत्पादक विनाशिक सुख प्राप्त होईल. थोड्याच काळामध्ये नष्ट होणारं सुख प्राप्त होईल. आणि धर्मामुळे, चारित्र्यामुळे अविनाशी सुख प्राप्त होईल, शाश्वत सुख प्राप्त होईल, निराकुल सुख प्राप्त होईल, की जे कसं असेल अनंत काळपर्यंत असेल. है ना, दोन्हीची कंपेअर केली. पुण्यामुळं प्राप्त होणारं वास्तविक सुख नाही, पण लौकिक याच्यामध्ये त्याला सुख म्हणतात. आहे तर दुःखच, कारण त्याचा ट्रेडमार्कच आकुलता आहे. परंतु तरीसुद्धा लौकिक लोक त्याला सुख मानतात. लौकिक लोक आहेत, जे अज्ञानी लोक आहेत, ते त्याला काय म्हणतात? सुख मानतात. त्यांच्या भाषेमध्ये जरी सुख मानलं तर ते विनाशिक आहे. आणखीन कसं आहे? क्षणभंगूर आहे, बाधासहित आहे, परावर अवलंबून आहे. आणि जे आत्मिक सुख आहे ते अत्यंत स्वाधीन आहे. आणि असं सुख कर्माच्या नाशामध्ये प्राप्त होतं. आणि कर्माचा क्षय चारित्र्याच्या द्वारे होतो. चारित्र्य बरोबर आहे त्या ठिकाणी, सम्यक चारित्र्याची कथन आहे. नाही, मग ते पुढे सांगणार आहेत ना, चारित्र्य ज्ञान से अवगाहे. सम्यक चारित्र्य ते ज्ञान, ते चारित्र्य ज्ञानाच्या द्वारे प्राप्त होतं. ते ज्ञान स्वपर विवेकाच्या द्वारे प्राप्त होतं. स्व काय आहे आणि पर काय आहे हा विवेक करेल तर त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान सम्यक बनेल तर चारित्र्य सम्यक बनेल. यथार्थ ज्ञान त्या ठिकाणी यथार्थ चारित्र्याचं कारण आहे. आणि ते ज्ञान आगमश्रुतीचे, आगमाच्या अभ्यासाच्या द्वारे प्राप्त होतं. या ठिकाणी श्रुती आप्तसे, आणि हे आगम कोणाच्या द्वारे प्राप्त झालेलं आहे? आप्त, आणि हरियंत भगवंताच्या द्वारे, आप्त भगवंताच्या द्वारे, 24 तीर्थंकर भगवंताच्या द्वारे ही श्रुती प्रगट झालेली आहे. आप्तरहित सब दोषोसे. आणि आप्त कसे असतात? सर्व दोषाने रहित आप्त असतात. दोष म्हणजे दुःख. दोष दुःखाचं कारण आहे, दोष संसाराचं कारण आहे. ज्याने सर्व दुःख नाहीसे केलेले आहे, म्हणजे सर्व दोष नाहीसे केलेले आहेत, ते कोण असतात? आपले आप्त असतात. आपण त्यांना, जे दोषाने सहित आहेत, जे दुःखी आहेत, त्यांना आपण सुखाच्या मार्गामध्ये निवडू का? आपल्याला सुख पाहिजे तर जे पूर्ण सुखी आहेत, ज्याने पूर्ण दोष नाहीसे केलेले आहेत, त्यांनाच आपण देव म्हणून निवडलेला आहे. देवसुद्धा निवडताना विचार करून देव निवडलेले आहेत, परीक्षा करून देव निवडलेले आहेत. डोळे झाकून नाहीत, अंधश्रद्धेने नाहीत या ठिकाणी. तर आप्त रहित सब दोषोसे, सर्व दोषाने रहित असतात ते आप्त असतात. है ना, त्या आप्ताची आपण पूजा करतो, त्या आप्ताला आपण मानतो, दर्शन करतो. कशासाठी? सर्व दोषाने रहित बनण्यासाठी, पुण्य कमवण्यासाठी नाही. त्या आप्ताचं स्मरण मात्राने पुण्यबंध होतो, पूजन केल्याने पुण्यबंध होतो. पण पुण्य करण्यासाठी आपण त्या आप्ताकडे येतो आहे का? दोष नाहीसे करण्यासाठी येतो. पहिलाच हेतू चुकला. हे आप्त, मी आप्ताकडे येतो आहे, जिनेंद्र भगवंताकडे येतो आहे, कशासाठी? लौकिक साधनसामुग्री प्राप्त करण्यासाठी, धनसंपत्ती मिळवण्यासाठी, शरीर नीट राहण्यासाठी. चुकीचं सगळं त्या ठिकाणी. हे ज्या दोषाने ते रहित आहे आणि त्या दोषाची तू इच्छा करतो आहे, माझं शरीर नीट राहावं, त्या ठिकाणी अमुक राहावं, मला धनसंपत्ती, त्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे आणि त्याची तू इच्छा करतो आहे. त्या ठिकाणी भगवंताकडे येतो आहे. भगवान 18 महादोषाने रहित आहेत. त्याप्रमाणे 18 महादोषाने रहित बनण्याच्या हेतूने तो येतो आहे का पुण्य कमवण्यासाठी येतो आहे? महत्त्वाची गोष्ट आहे ना. आप्ताकडे येतो आहे, रोज देवदर्शनासाठी येतो आहे, रोज शास्त्र स्वाध्याय करतो आहे, पूजन अर्चन करतो आहे, कशासाठी? पुण्य कमवण्यासाठी. तुझा हेतू चुकला, प्रयोजन चुकलं, प्रयोजनामध्ये चूक झाली. प्रयोजन मी पण दोषाने रहित होण्यासाठी. पुण्य तर सहज बांधलं जाईल. तुला केवळ पूजन करण्याचे, दर्शन करण्याचे भाव झाले, पूजन करण्याचे भाव झाले तर पुण्य बंद झाला. लगेच पुण्य उदयात यायला सुरुवात होते.
तू थोडंसं दान दिलं, 1,00,000-2,00,000 रुपये डिक्लेअर केले की लगेच त्या क्षणाला पुण्य. मंदिरात आला, पूजन केलं, 2,00,000 रुपये माझे, आणि वळतोय की लगेच 5-25 लोक आले, तुम्ही दान दिलं, तुमचा सत्कार करायचा आहे. पुण्य उदयात आलं ना त्याचं. पुण्याने घात केला. पुण्याने काय केला? तुम्ही 2,00,000 रुपये दिले, तुमच्या समाजात सत्कार करायचा, या बसा, लगेच हार वगैरे आणले त्याला त्याच्यासाठी. काय तो कशासाठी आला होता? भगवंताचं पूजन करण्यासाठी. आता काय व्हायला लागलं? त्याचा सत्कार व्हायला लागला, त्याचीच पूजा व्हायला लागली. पुण्याने घात केला. पुण्याने नाही घात केला, तुझ्या ज्ञानाने तुझा घात केला. तुला विवेक पाहिजे ना त्या ठिकाणी, आपण हे पुण्य स्वीकार करायचं की नाही. त्या ठिकाणी तू त्या पुण्यामध्ये मोहित झाला. ती चमक त्या ठिकाणी क्षणिक, त्याच्यामध्ये मान सोडून आला होता, आता मान घेऊन घरी चालला. है ना, हार सोडून आला होता, आता हार घेऊन घरी चालला. त्या ठिकाणी काय केलं? पाप बांधले की नाही. त्या ठिकाणी तुला विवेक पाहिजे होता. पुण्य तर उदयात येणार, त्याचं कार्य ते करणार. तुला जिनेंद्र भगवंताचं स्मरण झालं, पूजन करण्याचे भाव झाले, दान देण्याचे भाव झाले, पुण्य उदयात आलं. लगेच वळतोय तर पुण्य उदयात आलं त्या ठिकाणी. परंतु त्या पुण्याचा स्वीकार करायचा की नाही. हे पुण्य महाघातक आहे, ठग आहे, तुला लुबाडणारं आहे. त्या पुण्याचा तू स्वीकार करशील तर पाप बांधशील. मान कशाही सोडून आला होता, मान कशाही घेऊन घरी गेला. कसं आहे त्या ठिकाणी. तरी आपला प्रश्न काय झाला होता? आप्त कसे आहेत? 18 महादोषाने रहित आहेत. आणि मी पण या ठिकाणी तुमच्याकडे आलो आहे. ते कशासाठी आलो आहे? 18 महादोषाने रहित होण्यासाठी आलो आहे. अतः युक्तिसे कर विचार, सत्पुरुष सुखद जिन शरण गहे. म्हणून युक्तीनं विचार कर की आपले खरे आप्त कोण आहेत. त्या ठिकाणी भजण्यायोग्य कोण आहेत, आराधन करण्यायोग्य कोण आहेत, उपासना करण्यायोग्य काय आहे, कोण आहे, याचा तू विचार कर युक्तीच्याद्वारे. म्हणजे परीक्षा करून, नुसतं नाही, परीक्षा करून तू या ठिकाणी पहिल्याच युक्ती ते शब्द वापरलेला आहे. युक्ती नाही म्हणजे परीक्षा करून. देवगुरु शास्त्राची परीक्षा. हे देव आहेत ते सर्वोत्कृष्ट आहेत. वितरागी देवासारखा देव 3 लोकांमध्ये नाही. निर्गंत गुरुसारखा गुरु है ना, असा मोठा गुरु 3 लोकांमध्ये अन्य गुरु कोणी नाही. जिनवाणीसारखी कल्याण करणारी वाणी कोणाची नाही. आलं लक्षामध्ये. परंतु युक्तीनं निर्णय कर की त्या ठिकाणी की हे वितरागी देव आहेत, हे निर्ग्रंथ गुरु आहेत, ही जिनवाणी आहे, याचा युक्तीच्याद्वारे निर्णय कर. याच्याचद्वारे मला शांती प्राप्त होणार आहे. यांना तू शरण जा म्हणजे आश्रय कर. तर अशा प्रकारे सुखाच्या मार्गावर प्रथम आप्ताचा निर्णय करण्याची गोष्ट आली. सुख पाहिजे तर पहिल्यांदा तू काय कर? खऱ्या देवाचा निर्णय कर. खऱ्या देवाला शरण जा. आगम श्रुती दुसरा पॅरेग्राफ चालले ना. आगम श्रुती अर्थात वस्तुस्वरूप के प्रकाशक मूल उपदेश दिव्य ध्वनि के बिना नहीं होता. आगम श्रुती अर्थात वस्तुस्वरूप. आगम म्हणजे वस्तुस्वरूप. जिनवाणीच्या द्वारे पहिल्यांदा वस्तुस्वरूप जाण, त्याचं प्रकाशन करणारा हा उपदेश आहे. त्याचं प्रकाशन करणारी ही दिव्य ध्वनी आहे. शास्त्र वाचून काय करायचं? पुण्य मिळवायचं. शास्त्र वाचण्याचे केवळ भाव झाले तरी तुला पुण्य मिळेल. कडे अलग लक्षामध्ये. शास्त्र वाचशील तर पुण्य मिळेलच मिळेल. पण पुण्य मिळवण्यासाठी शास्त्र नाही, तत्त्वज्ञान करण्यासाठी शास्त्र आहे. त्या ठिकाणी मूळ उपदेश है ना, दिव्यध्वनी. आणि हा वस्तुस्वरूपाचा मूळ उपदेश दिव्यध्वनीच्या द्वारे होतो, शास्त्र स्वाध्यायाच्या द्वारे होतो. म्हणजे शास्त्र स्वाध्यायाच्या द्वारे पहिली गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे, मला वस्तुस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणं हे आवश्यक आहे. तुझ्या पुण्याचा उदय असेल तर त्या ठिकाणी क्षोभक्षम वाढेल, ज्ञान वाढेल, सगळं होईल, बक्षीस मिळेल, पहिला नंबर येईल. त्या ठिकाणी हे प्रयोजन नाही. प्रयोजन वस्तुस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणं हे प्रयोजन आहे. आणि जर प्रयोजनाकडे लक्ष नसेल, अन्य प्रयोजनाकडे लक्ष असेल तर त्या ठिकाणी पुण्याचा उदय येईल, तुला बक्षीस पण मिळेल, पहिला नंबर पण येईल, मार्क पण मिळतील, आणि तू काय करशील? अहंकार करशील. त्या पुण्यामुळे पाप बांधशील. म्हणून त्या ठिकाणी पुण्य कमवण्यासाठी शास्त्र वाचायचं नाही. त्या ठिकाणी त्याच्याबरोबर हे पुण्याचं टर्फल येणार आहे. लक्ष धान्याकडे असलं पाहिजे. शेतकरी विवेकी आहे ना, तो धान्य पेरतो आहे, तो कशासाठी पेरतो आहे? धान्य प्राप्त करण्यासाठी, का टर्फल भुस्सा प्राप्त करण्यासाठी, चिपाड प्राप्त करण्यासाठी. ते चिपाड पण त्याच्याबरोबर येणार आहे, भुस्सा पण येणार आहे, पण त्याचं लक्ष कोणाकडं आहे? कणाकडं आहे. कणसाकडं त्याचं लक्ष आहे. त्या कणसातल्या दाण्याकडं लक्ष त्याचं आहे. त्या ठिकाणी अलग लक्षामध्ये.
तसं या ठिकाणी पूजन अर्चन करत असताना, शास्त्र स्वाध्याय करत असताना अनुषंगिक त्याच्याबरोबर ते चिपाड वगैरे येईल, गुस्सा येईल, पण लक्ष कुठं असलं पाहिजे? विक्रागतेकडं असलं पाहिजे, स्वभावाकडं असलं पाहिजे या ठिकाणी. क्योंकि आगम की रचना किसी का अनुसरण करने पर ही संभव है. श्रुती अर्थात उपदेशदाता अप्त से ही होती है. ती श्रुती आहे ती उपदेशदाता जे अप्त आहेत त्या ठिकाणी त्यांच्याचद्वारे होते. क्योंकि उपदेशदाता के बिना उपदेश कैसे संभव है. आणि हा उपदेश आहे म्हणजे हा कोणाचा तरी उपदेश असला पाहिजे. हा उपदेश देणारा कोणी असला पाहिजे. तो उपदेश देणारा कसा आहे, हा उपदेश जर असा आहे तर उपदेश देणारा कसा असला पाहिजे याची पण तू परीक्षा कर. वे अप्त सर्व दोषों से रहित है. ते अप्त कसे आहेत? सर्व दोषाने रहित आहे. क्योंकि अप्त दोष सहित नहीं होते. देव गुरु आहेत ते दोषाने सहित असत नाही. दोष कोणते आहे? गुण माहीत नाहीत आणि दोष पण माहीत नाहीत. गुणदोष बिना कैसे गहिये तजिये आलं ना छडालामध्ये. अरे गुण प्राप्त करायचे आणि दोष सोडायचे, पण कोणते गुण आणि कोणते दोष हे जर माहीत नसेल तर तू कशाला सोडणार आणि कशाला ग्रहण करणार ना. तरी म्हणून गुणदोषाचं पण ओळख होणं आवश्यक आहे. जे आप्त असतात, जे आपले हितेशी असतात ते दोषाने सहित असत नाही. दोष कोणते आहेत? वे दोष रागाधिक है. राग, द्वेष, काम, क्रोध, क्षुधा, निद्रा आदी दोष हे दोषच दुःखाचं कारण आहेत. कोणते दोष? काम, क्रोधाधिक दोष, राग, द्वेषाधिक दोष हे दोष आहेत. त्यामुळं हा जीव संसारामध्ये भटकतो आहे. हे दोष मंद होतील त्यावेळेला तो कमी दुःखी आहे. हे दोष तीव्र होतील त्यावेळेला अधिक दुःखी आहे. आलं लक्षामध्ये. दुःखी कशामुळं आहे? परद्रव्यामुळं, पर वस्तूमुळं दुःखी नाही. आपल्या परिणामानेच दुःखी आहे. आपल्या परिणामामध्ये जितके विकार, जितके दोष अधिक तितका दुःखी अधिक है ना. परासंबंधी आसक्ती, परासंबंधी लोभ, परासंबंधी मान, क्रोध हे जर तीव्र असतील तर हा जीव दुःखी. आणि भविष्यकाळात पण त्याचं फळ दुःख. वर्तमान काळात पण कषायामुळे जीव दुःखी आणि भविष्यकाळात पण तो दुःखी. आलं लक्षात. हे कषाय मंद असतील तर सुखी असं व्यवहारामध्ये म्हटलं जातं, परंतु ते सुखी नाही. सुखी असल्यासारखे दिसतात. ते कशावरून अनुमान केलं जातं? बाहेरच्या संयोगावरून. परंतु बाहेरचे संयोग आहेत ते सुखाचं कारण नाही. आलं लक्षात. बाहेरचे संयोग येत आहेत ते पूर्व पुण्याईनं येत आहेत त्या ठिकाणी, परंतु संयोग सुख उत्पन्न करण्यामध्ये समर्थ नाहीत. हे तत्व आहे. कारण सुखमय वस्तू तू स्वतः आहे. तू दोषाने रहित बनशील तर सुखी बनशील. म्हणून तू आप्त पण असे निवडलेले आहेत. कसे? दोषरहित आप्त, दोषरहित गुरु, आणि दोषरहित बनवणारी जिनवाणी. परीक्षा करता आली पाहिजे. परीक्षा करून ग्रहण कर. देवशास्त्र गुरुची परीक्षा कर या ठिकाणी आणि त्याच्याद्वारे स्वयं दोषरहित बनण्याचा प्रयत्न कर. ही वास्तविक पूजा आहे है ना. 8 द्रव्याने पूजन करणं, द्रव्यपूजा करणं वगैरे त्या ठिकाणी ती पण नीट करत नाही. इकडं तिकडं पाठ एकाग्र होऊन अखंड पूजा, अखंड आहे ना, अखंड जलधारा शांतिमंत्र म्हणतो की नाही. आणि शांतिमंत्र म्हणत असताना अखंड धारा चालली पाहिजे. मध्ये खंडित होता कामा नये. अखंड सुख पाहिजे का खंडित सुख पाहिजे? कसं सुख पाहिजे? अखंड. आठवड्यातले 7 दिवस काय 1 दिवस सुट्टी रविवारी? तसं सुखामध्ये सुट्टी आहे काय? नाही. अखंड पाहिजे, एक क्षण पण नाही. मग अखंड जलधारा उठतो की नाही. महामंत्र म्हणताना अखंड जलधारा, खंड त्याच्यामध्ये थेंब एक धारा तुटता कामा नये. तसं पूजेची धारा तुटता कामा नये. मध्ये मध्ये लक्ष जाईल तर ती धारा तुटली ना. त्याने प्रतिज्ञा तर करतो जिनेंद्र भगवंता पुढं, ही विधी ठाडो हो यके. हे भगवान मी तयार झालेलं आहे पूजेसाठी, सगळं पूजेचं अष्टक वगैरे मांडून, आणि मग म्हणतो ना हे विधी ठाडो हो यके त्या ठिकाणी. आणि कशासाठी तयार झाला? इकडे तिकडे बघायला. मग अखंड धारेसाठी तयार झाला त्या ठिकाणी. आणि विचाराच्या द्वारे धारा तुटते, इकडे तिकडे पाहत बसतो आहे त्या ठिकाणी. धारा खंडित होते आहे की नाही. मग अखंड पुण्य पण बांधलं जाणार नाही. येते गोष्ट लक्षात. धारा तुटली की पाप बंद. अखंड पुण्य पण अंतर्मुहूर्तपर्यंत बांधलं जात नसतं कधी. अखंड पाप पण बांधलं जात नाही. कारण हा पुण्य पापाचा खेळच असा आहे अंतर्मुहूर्ताचा. त्यामुळं कोणालाही सतत सुख प्राप्त होत नाही, कोणालाही सतत दुःख प्राप्त होत नाही.
सुखस्यांतरम दुःखम दुःखस्यांतरम सुखम. उन्हानंतर सावली, सावलीनंतर ऊन, दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस. हा संसाराचा खेळ पुण्य पापामध्ये पण आहे. सतत कोणालाही पुण्य बंद होत नाही, कोणालाही सतत पुण्याचा उदय येत नाही आणि सतत कोणालाही पापाचा उदय येत नाही. नियमाने दिवसानंतर रात्र येणार, पुण्यानंतर पाप. त्या ठिकाणी चक्रवर्ती जरी बनला आणि त्या पुण्याच्या मोहामध्ये अडकेल तर 7व्या नरकाला 33 सागरपर्यंत दुःख भोगायला जावं लागेल. कशासाठी एवढं पुण्य केलं होतं? त्या पुण्यामध्ये अडकला, तो 7व्या नरकात गेला. कोणी असो त्या ठिकाणी जो पुण्याचे भोग घेऊ इच्छितो आहे, भोगण्याचे भाव आहेत, ते पापबंधाचं कारण आहे. पुण्य उदयात आलं त्याच्यामुळं सामग्री मिळाली, पण ती सामग्री भोगण्याचे भाव पापबंधाचं कारण आहे. त्यामुळं पुण्यानंतर जीव नियमाने पाप बांधतो. जो सम्यक दृष्टी जीव आहे तोच पुण्यानंतर पुण्य बांधतो. पुण्यानुबंधी पुण्य सम्यक दृष्टी जीवाला बांधलं जातं, धर्मी जीवाला बांधलं जातं. ज्याला धर्म काय आहे हे समजलं तोच जीव. पुण्य करत असताना देखील काल एक प्रश्न केला होता विद्याभागवत, तुम्ही असं सांगता मग आम्ही हे पूजन अर्चन करायचं की नाही, शास्त्र स्वाध्याय करायचा की नाही, दयादान करायचं की नाही, आणि आम्ही याला धर्म मानत आलो होतो, याला धर्म म्हणायचं का नाही? पुढचा आणखीन प्रश्न होता, याला धर्म म्हणायचं की नाही? मग हा धर्म आहे की नाही? सगळे लोक याला धर्म म्हणतात की नाही? पूजन अर्चन केलं, व्रत विधान केलं, दयादान केलं, महाव्रताचं पालन केलं, हा धर्म आहे की नाही? मग काय आहे? औदैहिक भाव आहे. प्रश्न काय आहे? हा धर्म आला, धर्म आम्ही म्हणायचं की नाही? आणि सगळे म्हणतायत ना, जग म्हणतंय, आणि तुम्ही नाही म्हणायचं म्हटलं तर कसं? मग शास्त्रात पण याला धर्म म्हटलेलं आहे, व्यवहाराने, वास्तविक धर्म नाही. पुण्य शुभ रागभाव में धर्म मानना जिनमत में मिथ्यात्व कहा. मग याला धर्म म्हणायचं की नाही? याला जिथं जिथं जिनवाणीमध्ये धर्म म्हटलेला आहे ते उपचाराने म्हटलेलं आहे. अलं, वास्तविक हा धर्म नाही, धर्मावरचं धर्माचं संरक्षक कवच आहे. टरफलसहित बदाम बी आहे, त्याला काय म्हणतात? बदाम म्हणतात. आणि आतल्या बीला पण काय म्हणतात? मग बदाम आणि ते टरफलसहित बदाम आणि नुसती बदाम बी म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही पण बदाम आहेत ना त्या ठिकाणी. त्या ठिकाणी साळसहित त्याला पण भात म्हणतात, है ना, आणि साळ काढून टाकलेले त्याला पण भात म्हणतात त्या ठिकाणी. मग कोणता भात आहे? जो साळसहित आहे तो खायचा. भात लावला त्या ठिकाणी कोकणामध्ये वगैरे भात म्हणतात ना, साळीला भात म्हणतात त्या ठिकाणी. मग टरफलसहित आहे जे म्हणजे पुण्यसहित आहे जो धर्म, त्याला देखील, त्या पुण्याला देखील उपचाराने व्यवहाराने टरफलसहित आहे. पण पुण्य आहे ते टरफल आहे, त्याच्यावरचं आतला कण आहे तो धर्म आहे. धर्म आहे तो वीतराग भाव आहे. हे करत असताना दृष्टी ज्याची धर्मावर आहे तो जीव त्या ठिकाणी अंशिक भले धर्म प्राप्त झालेला आहे. मग केव्हा वीतराग भाव आम्हाला प्राप्त व्हायचे? अरे आत्ता कण मात्र, अंश मात्र प्राप्त झालेले आहेत त्या ठिकाणी. पण हे अंश मात्र वाढत वाढत जाऊन 4थ्या गुणस्थानामध्ये थोडासा प्राप्त झाला कण, हा वृद्धिंगत होऊन 5म गुणस्थानामध्ये, 4थ्या गुणस्थानामध्ये 1 कषाय चौकडीचा अभाव झाला, 5व्या गुणस्थानामध्ये 2 कषाय चौकडीचा अभाव होईल, 6व्या गुणस्थानामध्ये 3 कषाय चौकडीचा अभाव होईल. तेवढ्या अभावामध्ये धर्म प्रगट होत जाईल आणि हा धर्माचा वृक्ष वाढत वाढत जाऊन त्या ठिकाणी पूर्ण वीतराग भावरूप 4 कषायाच्या अभावात केवल ज्ञानरूपी वृक्ष धर्माचं फळ तुला प्रगट होईल. प्रगट करण्याची तू घाई काय? आत्ता अंकुर फुटलेला आहे ना, बस त्या अंकुराचं रक्षण कर. त्या ठिकाणी पापभावापासून रक्षण कर. धर्म आहे ते त्याचं कवच आहे त्या ठिकाणी. हे जे पुण्य आहे ते त्याचं संरक्षण करणारं कवच आहे. पण तो धर्म नाही, धर्म तो अंकुर आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी ते आहे. इकडे लक्ष ठेव. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुला अधिक पुण्याचा उदय येईल त्यावेळेला देखील तू पुण्यामध्ये मोहित होणार नाहीस. पुण्याचा भोग घेण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अडकणार नाहीस. तुझं लक्ष कुठं असेल? तो अंकुर वृद्धिंगत होऊन वृक्ष कसा बनेल, धर्म वृद्धिंगत कसा होईल, वीतराग भाव कसे वृद्धिंगत होतील, समभाव कसा वाढेल, रागद्वेष कसे नष्ट होतील, इकडं लक्ष असल्या कारणाने नियमाने तू एक दिवस परिपूर्ण धर्मवृक्षाला प्राप्त होशील. इथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी. म्हणजे हा धर्म आहे उपचाराने, व्यवहाराने याला धर्म म्हटलेला आहे. हे धर्माचं बाह्य साधन आहे.
धर्माचं संरक्षक कवच आहे, परंतु धर्म याच्यापासून अलग चीज आहे. चारित्र्य त्यांनी बाहेरून आपण हे पाळतो वगैरे शरीराच्या क्रिया करतो याला पण चारित्र्य म्हटलं जातं, पण ते व्यवहार चारित्र्य आहे. वास्तविक चारित्र्य आपल्या आत्मस्वरूपामध्ये रमणतेच्याद्वारे राग द्वेष मोहाचा नष्ट करणे हे चारित्र्य आहे. चारित्र्याच्या द्वारे धर्म प्राप्त होतो हे सांगितलं. इथं सांगितलं पुण्याच्या द्वारे धर्म प्राप्त होतो असं नाही सांगितलं, चारित्र्याच्या द्वारे धर्म प्राप्त होतो. याच्यासंबंधी शांतीपद प्रदर्शनमध्ये चांगला खुलासा आलेला आहे 80 पानावर. घ्या कोणाला पाहिजे असेल 80 पानावर पहा. त्या ठिकाणी जिनवाणी आहे ती तत्त्वज्ञान करण्यासाठी आहे, केवळ मनोरंजनासाठी नाही, केवळ त्या ठिकाणी वाचून संतुष्ट होण्यासाठी नाही. 80 पान 81 पानावर एक एक वाक्य मी वाचतो, शांत चित्ताने ऐका. आपल्या धर्मासंबंधीच्या काय कल्पना होत्या. 80 पान पुण्याश्रव, नुसतं 80. खालून तिसरा पॅरेग्राफ 80 पानावर. पुण्याश्रव, पुण्य भी अपराध, पुण्य भी पाप. काय सांगतायत? काय जमीन पायाखालची निसटायला लागली का? पुण्य भी पाप, पुण्य पण पाप, पुण्य भी अपराध. तत्वज्ञान काय आहे? जैन तत्वज्ञान एकदम लक्षपूर्वक ऐका. एक एक ओळ वाचतो, जास्त खुलासा करण्याची आवश्यकता नाही. धर्म कर्म संबंधी वे क्रियाएं मन के द्वारा, वचन के द्वारा, काय के द्वारा सच्चे देव की पूजा व भक्ति के रूप में अथवा शांत मूर्ति वीतरागी गुरु की उपासना के रूप में अथवा शांतिपद प्रदर्शक प्रवचन के अध्ययन मनन के रूप में. कशासाठी हे सगळं? मन वचन कायाच्या क्रिया, खऱ्या देवगुरूची पूजा, खऱ्या शास्त्राची पूजा. त्या ठिकाणी बाह्यता, अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, परिग्रह त्याग आदि व्रतों के रूप में, प्राणियों पर दया के रूप में, धर्मोपदेश के रूप में, परोपकार के रूप में, देश सेवा के रूप में, साधर्मी जनों के प्रेम के रूप में, तपशील संयमादि के रूप में, ऐसा है ना, इत्यादि अनेकों रूपों में मैं नित्य किया करता हूँ. इन सब क्रियाओं का वर्णन आगे क्रम से किया जाने वाला है. यहाँ केवल इतना मात्र दर्शाना इष्ट है कि ये सर्व क्रियाएं आश्रव है, अपराध है. काय हे सांगताय? देवशास्त्र गुरुची पूजा, तीर्थवंदना, अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, परिग्रह पालन, जीवावर दया करणं, साधर्मी जीवावर प्रेम करणं, व्रतशील संयमाचं पालन करणं, या सगळ्या मी क्रिया करत आलेलो आहे. अनादिकालापासून नित्य करत आलेलो आहे, करता आहे. पण ह्या सगळ्या क्रिया आश्रव आहेत, अपराध आहेत. आश्रव तत्व आहे हे. हां ते पण चालेल. प्रवचन सार बघा अजून सांगतो. ओहो यह क्या कहा जा रहा है? मानो बाणों ही फेंके जा रहे हैं, कलेजा छलनी हुआ जा रहा है. हे वचन सुनकर धार्मिक क्रियाएं और अपराध, ह्या धार्मिक क्रिया आम्ही मानून बसलेलो आहे आणि ह्या अपराध निकाल दे इस वक्ता को बाहर. कौन देश की बात सुनाने आया है? नास्तिक कही का? बस बस बंद करो ये वचनाला. ऐसी बात सुनने को हम तैयार नहीं. जब तप शील संयम पूजा दान भक्ति सेवा सब अपराध. अरे रे कितना कठोर है हृदय इसका. प्राणियों की रक्षा करना भी अपराध है. हमसे नहीं तो ईश्वर से तो डर. और इस प्रकार की अनेकों बातों का मानो तूफान ही उठ गया आप सबके हृदय में. सगळ्याच्या हृदयामध्ये असं तुफान उठलं असेल. हे काय? शांत हो प्रभु, शांत हो प्रभु, शांत हो. यह नास्तिक बनाने की बात नहीं है, शांति दिलाने की बात है. तेरा कोई दोष नहीं है. वास्तव में कभी इतनी निर्भीकता से ऐसी बात न सुनना ही तेरे क्षोभ का कारण है. तुझ्या अंतरंगामध्ये हा क्षोभ उठला कारण ही गोष्ट तू कधी कानावर तुझ्या पडलीच नाही. जैन धर्माचं तत्व तुझ्या कानावर पडलंच नाही. तू जे खोटे संस्कार घेऊन आलेले आहे आणि इतर लोक ज्याप्रमाणे मानतात त्याप्रमाणे तू धर्म मानून बसलेला आहेस. मन वचन काय की एक क्रियाएं अत्यंत हितरूप है, धर्मरूप है, मोक्ष देने वाली है. इस प्रकार की तेरी पुरानी धारणाएं तेरे क्षोभ की कारण है. या माझ्या मन वचन कायच्या क्रिया, या शरीराच्या क्रिया, व्रत उपवास दानाच्या क्रिया या माझ्या अत्यंत हिताच्या आहेत, या धर्मरूप आहेत. हे करत करत मला मोक्ष होणार आहे. ही तुझी पुराणी धारणा
अनादिकालापासूनची खोटी मान्यता ही तुझ्या क्षोभाचं कारण आहे. शांत होकर सुन, तू स्वयं पछताएगा अपनी भूल पर. शांत होऊन ऐक आपली चूक काय आहे. या ठिकाणी जिनवाणीमध्ये कसा उपदेश दिलेला आहे. बात कठीण नहीं, समझ में आ जाएगी. अब तक सुनी नहीं इसलिए समझी नहीं. ही गोष्ट काय अवघड नाही, त्या ठिकाणी कठीण पण नाही, आजपर्यंत कानामध्ये पडली नाही म्हणून तुला अवघड वाटते. अब शांत चित्त होकर सुन. मेरे कहने मात्र पर विश्वास न कर. अंतःकरण स्वयं हा कर दे तब स्वीकार कर, नहीं तो न कर. तू विचार कर आतमध्ये, सत्य काय आहे, असत्य काय आहे, बरोबर काय, चूक काय, धर्म काय, अधर्म काय, संसाराचं कारण काय आणि मोक्षाचं कारण काय. एवढ्या गोष्टीचा तू निर्णय कर. प्रतिपक्ष न बनता, कुठलाही पक्ष न पकडता जिनवाणी काय सांगते आहे याचा निष्पक्ष भावाने तू विचार कर. केवळ मी सांगतो आहे म्हणून तू स्वीकार कर असं नाही. मेरी बात नाही तुला पटलं तो मेरी बात मेरे पास ही रहने दे, तुझसे कुछ छीन तो न लूंगा. बस तुझ्याकडून तर काय मी घेणार नाही, माझी गोष्ट माझ्याजवळ राहील. त्या ठिकाणी पुण्य भी पाप, कल बताई गई अशुभ क्रियाओं को तो दुनिया ही पाप बतलाती है. अशुभ क्रियेला तर सगळी दुनिया पाप म्हणते आहे, अपराध बताती है. परंतु देखो वीतराग के मार्ग की अलौकिकता. वीतराग मार्गाची अलौकिकता. वीतराग मार्ग अलौकिक आहे, लौकिक लोकाप्रमाणे नाही, पुण्याला धर्म मानणारा नाही. देखो वीतराग मार्ग की अलौकिकता कि धार्मिक क्रियाओं को भी अपराध बताया जा रहा है, पाप कहा जा रहा है. धार्मिक क्रियेला पण अपराध म्हटलं गेलेलं आहे यामध्ये आणि पाप म्हटलं गेलेलं आहे. पुण्य व पाप में अंतर देखने वाला शांति का उपासक नहीं है. पुण्य आणि पापामध्ये जो अंतर पाहतो, आलं नाही अशी गाथा प्रवचनसारची 77वी गाथा. जो नवी मण्णदी एवं नथी विशेषोक्ति पुण्य पावाणम हिंडदी घोरम पारम मोह संचन्न. त्या ठिकाणी मोहाने आच्छादित होऊन जो पुण्य आणि पापामध्ये भेद करतो, पुण्य चांगला आणि पाप वाईट, अशा प्रकारे तो नाही प्रवचनसारमध्ये सत्य आहे. तो मोहाने आच्छादित होऊन अशांततेला प्राप्त होतो. पुण्य व पाप में अंतर देखने वाला शांति का उपासक नहीं है, यह कहा जा रहा है, ये सांगितलं जात आहे. कुछ आश्चर्य की बात है, कितनी निर्भीकता है वीतरागी गुरुओं की इस बात में. वीतरागी गुरु किती निर्भीक होऊन सांगतात. त्या ठिकाणी मी असं सांगितलं तर मग लोक काय करतील, समाज काय म्हणेल, सगळे पाप करायला लागतील, असं त्यांना भीती वाटली नाही का त्या ठिकाणी. कितनी निर्भीकता है वीतरागी गुरुओं की. सत्य गोष्ट सांगण्यामध्ये भय कसलं, समाजाचं भय कसलं. त्या ठिकाणी जे सत्य आहे ते सत्य आहे. त्या ठिकाणी लोक काय म्हणतील म्हणून अग्नी निम्मी थंड आहे निम्मी उष्ण आहे असं म्हणणार का. त्या ठिकाणी तडजोड करणार का. अग्नी उष्ण आहे तर उष्णच सांगणार. तसं धर्म वीतराग भावरूप आहे तर वीतराग भावरूपच आहे, रागरूप धर्म कधीही होत नाही. कितनी निर्भीकता है वीतरागी गुरुओं की बात में. सर्व लोग एक ओर और वे अकेले एक ओर. सगळी दुनिया एका बाजूला आणि ते एकट्या बाजूला. बेधडक धार्मिक क्रियाओं को पाप बताने वाले. बेधडक धार्मिक क्रियेला देखील पाप म्हणणारे. यहाँ तक कह दिया है ज्ञानी जनों ने कि भगवान मुझे अब कुछ हो बड़े से बड़ी बाधा भी स्वीकार है पर पुण्य कभी न हो. इथपर्यंत त्या ज्ञानीने सांगितलं, मला मोठीच्या मोठी बाधा, किती पण संकट आलं तर चालेल, दरिद्रता आली तर चालेल, मरण आलं तर चालेल, पण ते पुण्य मला नको. काय सांगतो. ज्या पुण्याला सगळे लालायित होऊन पुण्याच्या पाठीमागं धावतात, मला पुण्य पाहिजे पुण्य पाहिजे, त्या ठिकाणी ते ज्ञानी सांगतायत की ते पुण्य मला नको. तम पुण्य अम्म महाभू. आलं ना परमात्मा प्रकाशमध्ये. त्यामुळे मला मरण चालेल, मला नरकवास सुद्धा चालेल. प्रत्येक श्रावकाचारमध्ये पण आला श्लोक, मला नरकवास पण चालेल त्या ठिकाणी, परंतु पुण्य नको. कारण पुण्य ठग आहे. एक थोडासा पुण्याचा भाव देईल आणि अनेक भाव दुःखाचा देतील. ते पुण्य काय कामाचं. पुण्येन होई विभो. याच्यामध्ये आहे परमात्मा प्रकाशमध्ये. पुण्येन होई विभो. पुण्याने वैभव प्राप्त होतं, भोग प्राप्त होतात, धनसंपत्ती प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये मती मोहित होते आणि मती मोहित झाल्याने हा जीव पाप करतो. ते पुण्य काय कामाचं. त्या ठिकाणी थोडीशी लालूच दाखवली आणि अनेक काळासाठी दुःख सहन करावं लागेल. चक्रवर्ती पद किती काळासाठी भोगलं ब्रह्मदत्त चक्रवर्तींनी. शुभम चक्रवर्तीचं आयुष्य किती होतं.
60,000 वर्षाचं होतं. ब्रह्मदत्त चक्रवर्तीचं आयुष्य 7,000 वर्षाचं होतं. किती काळ चक्रवर्ती पद भोगलं? त्यामध्ये 60,000 वर्ष तर चक्रवर्ती पद भोगलं नाही. बालपण निघून गेलं असेल, नंतर ते थोड्या काळ चक्रवर्ती पद भोगलं असेल. 30-40,000 वर्ष त्या ठिकाणी 60,000 वर्षामध्ये. आणि त्याच्याद्वारे तेवढ्या काळात जे पाप बांधलं ते किती बांधलं? 33 सागर. किती? 33 सागर जास्त, 60,000 वर्ष जास्त, 60 जास्त. 60,000 वर्ष म्हणजे 33 सागरामध्ये एक बुंद, एक थेंब त्या ठिकाणी. ते पुण्य काय कामाचं? म्हणून ज्ञानी म्हणतात मला ते पुण्यच नको. आलं लक्षामध्ये की ज्या पुण्यामुळं वैभव प्राप्त होतं, मालमत्र प्राप्त होतं, त्या ठिकाणी बाह्य वैभव प्राप्त होतं. पंडित बनारसीदासची गोष्ट प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी. पंडित बनारसीदास आपण वाचलं त्यांचं, काय वाचलं? परमार्थ वचनिका. नाव तरी लक्षात ठेवा, त्यातलं काही नाही लक्षात ठेवलं तरी. परमार्थ वचनिका वाचली ना, पुन्हा पुन्हा मनन चिंतन करण्यासारखी आहे. परमार्थ वचनिका धर्माचं सत्य स्वरूप त्या ठिकाणी छोट्याशा पुस्तकामध्ये सामावलेलं आहे त्या ठिकाणी. तर पंडित बनारसीदास जहांगीर राजाच्या कारकिर्दीमध्ये, जहांगीर राजाच्या शेजारी त्यांना खुर्ची बसायला होती. इतका मान होता ना. कशामुळे होता? पुण्यामुळे. पुण्य, ज्ञानाने नाही. असे कित्येक ज्ञानी आहेत, त्यांना कोणी विचारत नाही. पुण्याचा उदय असल्याशिवाय कोणी विचारत नाही त्या ठिकाणी. अज्ञानी असेल त्यालासुद्धा मानमत्र मिळतो. अज्ञानीला सुद्धा राजाच्या शेजारची खुर्ची मिळते नव्हे, तो राजा पण बनतो. त्याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता नाही, पुण्याची आवश्यकता आहे. कशाचं फळ काय आहे हे पण विचार केला पाहिजे त्या ठिकाणी. पुण्यामुळे, त्या पुण्याच्या उदयामुळे त्यांना त्या ठिकाणी, ज्ञानी तर ते होतेच, पण पुण्याच्या उदयामुळे त्यांना शेजारची खुर्ची होती. त्यांना पुण्याची इच्छा नव्हती बनारसीदासला. अलग लक्षात. त्यांचा पगडीचा धंदा होता त्या ठिकाणी. अधिक संपत्तीची इच्छा नव्हती. 2 पगडी विकल्या तर त्यांचा उदरनिर्वाह होत होता, तर ते 2 पगडी विकून दुकान बंद करत होते. राजाने नियम काढला की सगळ्याने पगडी घालूनच दरबारात यायचं. मग काय करायला पाहिजे होतं? त्याची चांगली झाली होती की नाही? दिवसभर दुकान उघडं ठेवून किती पगड्या विकल्या असत्या आणि महाग विकल्या असत्या, दुप्पट दराने तरी पैसे मिळू शकला असता ना. राजाचा आशीर्वाद होता. पण तो 2 पगड्या विकायचा की दुकान बंद करत आहे ना त्या ठिकाणी. पुण्याची इच्छा नव्हती, पुण्यफळाची इच्छा नव्हती त्या ठिकाणी. अवेळी राजाने बोलवलं. पट खेळण्यासाठी परदेशी लोक आले आणि जहांगीर राजाने पंडित बनारसीदासला बोलवलं. त्या ठिकाणी हरण्याची वेळ आली. मग त्या ठिकाणी पंडित बनारसीदासला बोलवून घेतलं आणि पंडित बनारसीदास राजाची आज्ञा आले. ते पट जिंकले आणि राजा इतका खुश झाला. दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये त्याने घोषणा केली की पंडित बनारसीदासने मुळे आपल्या राज्याची इज्जत राहिली त्या ठिकाणी. तर आज मी इतका खुश आहे की पंडित बनारसीदास जे मागतील ते मी आज द्यायला तयार आहे. सगळी सभा अवाक झाली. हा कमीत कमी अर्ध राज्य तर निश्चित मागेल. एवढा पुण्याचा उदय त्याचा आला. पण विवेक त्या पुण्याच्या उदयामध्ये लालायित झाला असता, अर्ध राज्य मागितलं असतं तर काय झालं असतं? कारण त्याने त्या पुण्याला इच्छिलं नाही, ठोकरलं. त्याने सांगितलं उठून की मला पुन्हा अवेळी दरबारामध्ये बोलवायचं नाही. मला पुन्हा अवेळी, तुमच्या वेळेला मी आहे ना, माझा 1 तास किंवा 2 तास मी तुमच्या इथं येतो आहे, त्याच्याशिवाय मला पुन्हा दरबारामध्ये कधी बोलवायचं नाही. हे त्याचं म्हणजे त्यांनी मागणी केली. बघा, जहांगीर राजा रडायला लागला त्यावेळेला. कशी परिस्थिती आहे. म्हणजे ज्ञानी पुण्याची इच्छा करत नाही, पुण्य फळाची पण इच्छा करत नाही, शांतीची इच्छा. म्हणजे पूजन अर्चन देवदर्शन करायचं की नाही, पण इच्छा पुण्याची नाही, शांतीची इच्छा, वीतरागतेची इच्छा, समभावाची इच्छा, रागद्वेष मोह नष्ट करण्याची इच्छा याच्यापूर्वक करेल तर त्या ठिकाणी त्याला शांती प्राप्त होईल. पुण्याच्या इच्छेने थोड्या काळ विनाशिक वैभव प्राप्त होईल, पण सुख प्राप्त होणार नाही, शांती प्राप्त होणार नाही. बघा, काय पाहिजे? पुण्य पाहिजे का शांती पाहिजे?